नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. आजचं जे काही कामकाज झालेलं आहे ना, त्याने आत्ता कुठे जाणवायला लागलेलं आहे की इलेक्शन सुरू आहे किंवा जी मोठी व्हॉलॅटिलिटी आहे ती आत्ता आपल्याला पाहायला मिळते. विक्स अगदी 20च्या वरती पोहोचलेला आहे. 21च्या वरती आज दिवसभरामध्ये गेलेला होता. म्हणजे विक्समध्ये एक चांगली मूव्हमेंट आहे. गेल्या काही महिन्याच्या टॉपला सध्याला आपल्याला विक्स पाहायला मिळतो. म्हणजे ही जी मूव्हमेंट आहे किंवा हा जो चढ उतार आहे ना, तो येत्या काही दिवसामध्ये आपल्याला नक्कीच अनुभवायला मिळणार आहे. त्या अगोदर आज काय झालं की गेल्या 7-8 दिवसापासून जे होतं आहे मार्केट ओपन झालं, त्यानंतर एक चांगला फॉल, जो महत्त्वाची लेवल होती 21,930 जो की लो होता, तोही ब्रेक होताना पाहायला मिळाला. 21,800 मार्केट टेस्ट करायला गेलेलं आहे. इथेही पुन्हा हा जो सपोर्ट घेण्याचा प्रयत्न केला तोही ब्रेक झाला. इथपर्यंत सगळं अगदी टेक्निकली जे तुम्ही म्हणू शकता त्याप्रमाणे चाललेलं होतं. खरं तर 21,800 महत्त्वाचा सपोर्ट आहे. याच्यामध्ये काही वाद नाही आहे की 21,800ला मार्केट सपोर्ट घेणार नव्हतं, घेणारच होतं. एक चांगला सपोर्ट आहे. इथपर्यंत सगळं चांगलं होतं. त्यावेळेस बँक निफ्टी अगदी 47,000 ब्रेक करण्याच्या तयारीत होती आणि त्यानंतर असं अचानक काय झालं की मार्केट ही एक मूव्हमेंट, त्यानंतर फक्त छोटासा ड्रॉप. आता हा ड्रॉप होता, प्रॉफिट बुकिंग होतं किंवा एक रिटेस्टिंग ज्याला आपण म्हणतो त्या पद्धतीचं कामकाज होतं आणि पुन्हा एक दिवसाच्या टॉपला जाऊन मार्केट बंद झालेलं आहे. खरी जी गंमत झालेली आहे ना ती या ठिकाणी झालेली आहे. म्हणून नेहमी सांगत असतो तुम्ही ज्यावेळेस मार्केटचं ॲनालिसिस करताना त्याबरोबर ओव्हरऑल काय चाललं आहे, डोमेस्टिक काय चालू आहे, इलेक्शन आहे, त्यांच्या काय न्यूज येत आहेत आणि खाजगीत बोलताना किंवा कोर्समध्ये मी नेहमी सांगत असतो की BJP जे आहे ना, म्हणजे सध्याचं जे गव्हर्नमेंट, त्यांचा जास्त फोकस हा इकॉनॉमी पॉझिटिव्ह आहे हे दाखवण्यासाठी मार्केटवरती असतो. मार्केटवरती त्यांचा खूप जास्त इन्फ्लुअन्स आहे. याच्या अगोदर एवढं आपल्याला पाहायला मिळत नव्हतं, परंतु सध्याला यांचा खूप जास्त इन्फ्लुअन्स आहे. असं कधी आपल्याकडे जास्त पाहिले गेलेलं नाही आहे की जास्तीत जास्त कोण फिनान्स मिनिस्टर असेल किंवा PM असेल यांच्या वक्तव्यावरती मार्केटमध्ये मूव्हमेंट येते. परंतु फर्स्ट टाईम असं झालं आहे की अमित शाह यांच्या, म्हणजे जे गृहमंत्री आहेत वगैरे, त्यांच्याकडे चांगले पोर्टफोलिओ आहेत, पण त्यांच्या एका वक्तव्याने आज ही जी काही मूव्हमेंट आहे ना ती आलेली आहे. आणि वक्तव्य असं नव्हतं की बाहेरून काहीतरी आहे आणि त्याचा मार्केटला फायदा होऊ शकतो, तर डायरेक्टली शेअर मार्केटविषयीचं ते वक्तव्य होतं आणि त्याचा एवढा मोठा इम्पॅक्ट आपल्याला आज पाहायला मिळाला. आपण टेक्निकल लेवल तर नक्कीच पाहणार आहोत, परंतु या गोष्टी आता पुढच्या 15-20 दिवसामध्ये आपल्याला वारंवार पाहायला मिळणार आहे. एखाद्या वक्तव्याने मार्केट डाऊनही जाऊ शकतं, एखाद्या वक्तव्याने वरतीही जाऊ शकतं. तर त्यांचा ओव्हरऑल तुम्ही ते जाऊन पाहू शकता, तुम्हाला यूट्यूबवरती मिळेल, विविध साईटवरती मिळेल. फक्त त्याचा मतितार्थ काय आहे की त्यांना काय विचारलं होतं, गेल्या 7-8 दिवसापासून जो काही फॉल आहे, म्हणजे BJP जो दावा करते 400चा, बहुतेक त्याला कुठेतरी धक्का बसला, त्यामुळे मार्केटमध्ये फॉल आहे का आणि हे कंटिन्यू राहू शकतं का, किंवा 400च्या म्हणण्यापेक्षा जे काही वोटिंग पर्सेंटेज आहे ते कमी होत आहे कंटिन्युअस, त्याचा हा परिणाम आहे का. तर त्याच्या उत्तरादाखल त्यांनी काय सांगितलेलं आहे की आत्ता जे काय होतं ते होऊ द्यात, परंतु मला विश्वास आहे, म्हणजे अमित शाह यांना विश्वास आहे की 4 जूनला मार्केट ऑल टाईम हाय बनवेल. म्हणजे आत्ता कुठेही जाऊ देत मार्केट, परंतु जसा रिझल्ट येईल, म्हणजे त्यांचा अर्थ सांगण्याचा अर्थ असा होता की BJP पुन्हा सत्तेत येईल आणि त्यांना जे काय अपेक्षित आहेत ते सीट मिळतील किंवा त्यांचा अपेक्षित रिझल्ट त्यांना मिळणार आहे आणि 4 जूनला आपल्याला नवीन हाय बनताना पाहायला मिळणार आहे. आणि अमित शहा यांचं वेटेज तुम्हाला माहिती आहे की ओव्हरऑल गव्हर्नमेंटमध्ये काय आहे, आणि त्यानंतर मग आपल्याला एक चांगला पुलबॅक ज्याला आपण म्हणू शकतो ना तो पाहायला मिळालेला आहे आणि एक चांगलं क्लोजिंग दिवसभरामध्ये आपण आज पाहिलेलं आहे. आता याचा इम्पॅक्ट काय होऊ शकतो, उद्या पुन्हा ही रॅली कंटिन्यू राहणार आहे किंवा एक रिटेस्टिंग घेऊन मार्केट पुन्हा खाली जाऊ शकतं. आणि याचा इम्पॅक्ट तुम्ही पाहू शकता. आज जर आकडे पाहिलेत, अजून डेटा आलेला नसेल कदाचित पूर्ण, तर DIIचा तुम्हाला चांगली खरेदी पाहायला मिळू शकते. आणि मग याच्यात जर FISची भर पडली, FISने सुद्धा बाईंग सुरू केलं, तर नवीन हाय बनण्यापासून आपल्याला कोणीही थांबवू शकत नाही. कारण का इतक्या दिवसापासून काय होत होतं, FIS सेलिंग करत होतं, DII बाईंग करत होतं. आता त्यांचं बाईंग खूप जास्त होत असेल आणि FISने बाईंग न करता फक्त थांबवलं ना, तरी एक चांगले लेवल आपल्याला पाहायला मिळतील. हे खरं तर उद्याच्या ॲनालिसिसशी निगडीत नाही आहे, परंतु हे पुढच्या 10-15 दिवसासाठी लक्षात ठेवा. आता महत्त्वाच्या लेवल आपण काल काय डिस्कशन केलं, तर आपण काल खरं तर ब्लॅक मंडे हेच आपण घेऊन चाललेलो होतो आणि अगदी फर्स्ट हाफ ज्याला आपण म्हणू शकतो ना, तशी आपल्याला मुवमेंटसुद्धा पाहायला मिळालेली. याच्यामध्ये आम्ही BTST घेऊन गेलेलो होतो, अगदी बँक निफ्टीमध्ये डबलही होताना पाहायला मिळालेलं आहे. परंतु त्यानंतर ही जी मुवमेंट आहे ना, तेवढी फास्ट एक्सपेक्टेड नक्कीच नव्हती. मिडकॅपचा एक कॉल असल्यामुळे ते जाणवलं नाही की एवढी फास्ट मुवमेंट अगदी मिडकॅपमध्ये पॉईंट म्हणजे 60 पैसे, फक्त उदाहरणासाठी सांगतो आहे आणि हे हायपोथेटिकल असतं, हे लक्षात ठेवा. एवढं कोणालाही लो आणि हाय कॅच करता येत नाही, परंतु 0.60चा अगदी 80-85 किंवा 100 जाताना पाहायला मिळाला. बहुतेक तो 11,000चा कॉल होता मिडकॅपचा. तर एवढ्या मोठ्या मुवमेंट आपल्याला आज दिवसभरामध्ये पाहायला मिळाल्या. आता उद्या काय महत्त्वाच्या लेवल असू शकतात, लेवल अगदी वीकली ॲनालिसिसमध्ये ज्या डिस्कस केलेल्या आहेत ना त्यावरतीच फोकस करायचे. आता महत्त्वाची लेवल काय आहे, तर
22,150 ही लेवल एक खूप महत्त्वाची लेवल आहे. आणि डाऊन साईडची लेवल कोणती महत्त्वाची असणार आहे, तर डाऊन साईडची लेवल वारंवार जिथे आपण सपोर्ट घेताना पाहिले मार्केटला इथे असेल, तर ती लेवल आहे 21,960 ते 975. म्हणजे या दोन लेवल आपण मार्क करून ठेवणार आहोत. जोपर्यंत आता याच्या खाली जात नाही ना, डाऊन साईडचा ट्रेड प्लॅन करणं थोडं अवघड आहे. याच्या खालीच प्लॅन करा. फक्त एक लक्षात ठेवा, जर आता मार्केट पुन्हा याच्या खाली गेलं आणि सस्टेन केलं तर एक चांगला फॉल आपल्याला पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मग DI सुद्धा बाईंग करतील याची शक्यता कमी आहे, कारण का आता ही 3rd-4th टाईम आहे की मार्केट याच्या खाली ड्रिफ्ट होतोय. म्हणून याच्या खाली गेल्याच्या नंतर मग आपण डाऊन साईड एक्सपेक्ट करू शकतो. मग त्यानंतर 21,800 आहे, 21,720 आहे आणि 21,600 आहे. उद्यासाठीच्या ह्या लेवल नाही आहेत. उद्या आपण या दोन लेवलनेच काम चालवून घेऊ. जास्तीत जास्त ही लेवल येईल, पण त्याच्यानंतरच्या लेवल. आता अपसाईड थोडं ट्रिकी होऊ शकतं. मी अजूनही याच लेवलवरती कायम राहणार आहे. जो फुल फ्लेज बाईंग ज्याला आपण म्हणतो ना, ती 22,250च्या वरतीच मी तरी त्या प्रेफर करणार आहे. बाकी तुमच्या ॲनालिसिसप्रमाणे तुम्ही मध्ये कुठे घ्यायचे तर घेऊ शकता, परंतु जे काही फुल फ्लेज बाईंग आहे ते 250च्या वरती. मग ही 150 लेवल का महत्त्वाची आहे? 150-160 हा जो 10 पॉईंटचा झोन आहे तो का महत्त्वाचा आहे? तर या लेवलला काय करायचं, उद्या फ्लॅट ओपनिंग होते किंवा थोडंफार गॅप अप होऊन मार्केट याच्यावरती निघते ना, तर तुम्ही एक बाईंगचा चान्स घेऊ शकता. अगदी 25 ते 30 पॉईंट हा तुमचा स्टॉप लॉस असला पाहिजे आणि पहिलं टार्गेट असलं पाहिजे 22,250. आता 22,250 हे पहिलं टार्गेट का ठेवतोय, तर ही 100 पॉईंटची मुवमेंट अपेक्षित आहे. फक्त इथे जर रेजिस्टन्स फेस केला तर मात्र आपण आपला प्रॉफिट बुक करणार आहोत किंवा ट्रेलिंग स्टॉप लॉस जो काही हिट होईल तो आपण करणार आहोत. आणि मग तिथून पाहूयात की काय होतं आहे. डाऊन साईडचा ट्रेड इथे लगेच प्लॅन करणार नाही आहोत आपण. डाऊन साईडच्या ट्रेडला इथे पाहिलेलं आहे किंवा इथे एखादा डबल टॉप वगैरे चांगलं फॉर्मेशन बनतं आहे तर छोटा मोठा ट्रेड नक्कीच प्लॅन करूयात. पण जर इथे सस्टेन करून 22,240 ब्रेक होते ना, तर तुम्ही फर्दर ॲड करू शकता त्यामध्ये तुमच्या ज्या काही क्वांटिटी असतील किंवा नवीन ट्रेड तुम्ही इथे प्लॅन करू शकता. मग त्याचं जे टार्गेट आहे 22,320 आणि 22,400पर्यंत आपल्याला जाताना पाहायला मिळू शकतं. मग हेच टार्गेट उद्यासाठी आपल्यासाठी आहे. जर काही चेंजेस असेल तर आपण टेलिग्राम चॅनलला अपडेट करूयात. आता दुसरं महत्त्वाचा जो इंडेक्स आहे तो बँक निफ्टी. बँक निफ्टीमध्ये सुद्धा तेच होताना आज पाहायला मिळालेलं आहे. एक अगदी क्लिअर कट ब्रेकडाऊन. आणि काल इथे BTST घेऊन गेल्यामुळे इथे चांगला प्रॉफिट झालेला आहे, नक्कीच चांगला झालेला आहे. परंतु जी अपेक्षा होती ना, 46,800चं टार्गेट फायनल घेऊन चाललो होतो आम्ही, तर तिथपर्यंत पोहोचलो नाही. 930 900 वगैरे काहीतरी लो आहे. तिथून मार्केट वरती 900च्या आसपास असेल काहीतरी, तर तिथून मार्केट पुन्हा वरती आले. एकदम परफेक्ट पुन्हा 47,400 ब्रेकआउट, एक डबल टॉप टाईप आणि जी 47,150ची लेवल होती ना ती पुन्हा एकदा रिटेस्ट केली. जे की इथून खाली येताना पहिलं टार्गेट हे होतं 47,150, ते रिटेस्ट आणि फायनली इथे येऊन मार्केट बंद आहे. आता इथे सुद्धा महत्त्वाची लेवल काय असणार आहे, तर 47,900. जोपर्यंत 47,900 ब्रेक होत नाही ना, तोपर्यंत चांगले लेवल आपल्याला पाहायला मिळणार नाही. कालही याविषयी डिस्कशन केलेलं आहे. तर 47,900च्या वरती मग 48,150 असेल, 48,050 आहे, परंतु 48,150, 48,350 आणि 48,500 या लेवलसाठी तुम्ही ट्रेड प्लॅन करू शकता. याच्यावरती जर मार्केट निघतं आहे 47,900च्या. आता डाऊन साईड कुठे प्ले करू शकतो आपण, पुन्हा एकदा 47,400 जोपर्यंत ब्रेक होत नाही आहे, 400-350 हा जो झोन आहे ना 50 पॉईंटचा, तोपर्यंत डाऊन साईडचे ट्रेड थोडं अवघड आहे. मग उद्यासाठी काय होऊ शकतं, फ्लॅट ओपनिंग नंतर मार्केट खाली येऊन 600 असेल, 500 असेल किंवा 400 असेल, इथून कुठूनही जर रिव्हर्सल होतं आहे ना, तर तुम्ही इथे बाईंगची संधी शोधू शकता. इथे कुठेही सेलिंगचा विचार करू नका. सेलिंगचा विचार याच्या खालीच आपल्याला करायचा आहे. मग त्यानंतरचे जे टार्गेट काल डिस्कस केले ते 47,150 असेल, 47,000 किंवा आजचा जो लो आहे ती एक लेवल असेल आणि त्यानंतर मग 46,800पर्यंतच्या लेवल आपल्याला पाहायला मिळू शकतात. एक्स्ट्रा काहीही करण्याचा प्रयत्न करायचा नाही. मुवमेंट नक्की होणार आहे, मोठी मुवमेंट असणार आहे, कोणत्याही बाजूला होऊ शकते, परंतु विक्स ज्या पद्धतीने वाढतोय ना त्या पद्धतीच्या मुवमेंट आपल्याला पाहायला मिळू शकतात. आता उद्या ज्याची एक्सपायरी आहे थोडक्यात त्या लेवल एकदा समजून घेऊयात, कारण का त्यामध्ये सुद्धा खूप चांगली मुवमेंट आहे. आणि काल एक्सप्लेन केलं नव्हतं, परंतु मला 21,000च्या खाली एक चांगला फॉल येईल याची अपेक्षा होती, परंतु आज 21,000च्या खाली गेलं मार्केट, थोडं वेळ सस्टेन झालं, परंतु वरती आलेलं आहे. मग आता उद्यासाठी ज्या दोन लेवल महत्त्वाच्या आहेत ना त्या मार्क करून घ्या. पहिली लेवल आहे 21,150, 21,150 ते 160, म्हणजे हा 10 पॉईंटचा झोन असणार आहे. आणि वरती लेवल आहे 21,300. आता जरी हा 150 पॉईंटचा झोन वाटत असला ना, तरी मी पुन्हा सांगतो विक्स ज्या पद्धतीचा आहे ना, तर मार्केट नक्कीच याच्या बाहेर पडेल आणि याच्या बाहेरच आपल्याला ट्रेड प्लॅन करायचा. आता काय होऊ शकतं, फ्लॅट ओपनिंग नंतर 21,200 असेल किंवा 21,150 असेल, इथपर्यंत येऊन जर मार्केट वरती जाते ना, नक्कीच बाईंगची पोझिशन क्रिएट करायची आणि ॲग्रेसिव्ह म्हणजे पूर्ण बाईंग हे 21,300च्या वरतीच. दोन्ही बाजूला 150 ते 200 पॉईंटचं टार्गेट तुम्ही ठेवून चालू शकता. आता मी लेवल सांगत नाही आहे, उद्या लाईव्ह मार्केटमध्ये पाहिजे तर मी त्या अपडेट करेल. याच्या खाली जर निघतो ना आपण 21,160च्या,
तर 21,040 हे पहिलं लेवल आपले असणार आहे. 21,040 ते 21,000 हा 40-50 झोन इथपर्यंत जाऊ शकतो आणि जर 21,000 ब्रेक झालं ना तर मग चांगला फॉल आपल्याला पाहायला मिळेल. पण लक्षात ठेवा, इथे 21,000 ब्रेक होता ना, तिकडे निफ्टीमध्ये सुद्धा जी महत्त्वाची लेवल आहे 21,975 ती ब्रेक होणं गरजेचं आहे आणि बँक निफ्टीसुद्धा कदाचित जर झालं तर ह्या तिन्ही इंडेक्सच्या लेवल आपल्याला ब्रेक होताना पाहायला मिळेल. कदाचित एक्सपायरीचा इंडेक्स थोडा मॅनेज होतो, त्याच्यामुळे याच्यातच कदाचित उशिरा असेल. बाकी सगळीकडे आपल्याला चांगली मुवमेंट पाहायला मिळेल या लेवल ब्रेक होताना. जे सपोर्ट आहेत आता बनलेले ते ब्रेक झाले तर मग लक्षात ठेवा DIs पुन्हा बाईंगसाठी येण्याची शक्यता खूप कमी आहे. मग ते खाली घेऊन जातील मार्केट आणि मग याच्या खाली आपल्याला चांगली मोठी मुवमेंट पाहायला मिळण्याची शक्यता आहे. बाकी जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, कीप ट्रेडिंग.